मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की काही लोक आयुष्यभर सगळ्यांसाठी जगतात, सगळ्यांना मदत करतात, कोणाचंही मन दुखावू नये म्हणून स्वतःचं मन दाबून ठेवतात. कोणी काही मागितलं तर लगेच हो म्हणतात, कोणी चुकीचं वागलं तरी शांत राहतात. स्वतःचा वेळ, स्वतःची स्वप्न आणि कधी-कधी स्वतःचा स्वाभिमानही इतरांसाठी त्याग करतात. पण शेवटी त्यांना काय मिळतं? आदर नाही, कौतुक नाही. उलट लोक त्यांच्याकडे एक अशा व्यक्तीप्रमाणे पाहू लागतात, जिला कधीही वापरता येईल, जिला कधीही नकार देता येईल आणि जिला कधीही दुखावलं तरी ती काही बोलणार नाही. मित्रांनो, हे ऐकायला कठीण वाटेल, पण हेच वास्तव आहे. या जगात प्रत्येक जण तुमच्या चांगुलपणाची कदर करेल असं अजिबात नसतं. काही लोक तुमच्या प्रेमाचा आदर करतात, पण काही लोक त्याच प्रेमाचा फायदा घेतात. काही लोक तुमच्या शांततेला परिपक्वता समजतात, तर काही लोक त्याच शांततेला कमजोरी समजतात. काही लोक तुमच्या संयमाचा सन्मान करतात, तर काही लोक त्याच संयमाची वारंवार परीक्षा घेतात. आणि म्हणूनच जीवनात एक गोष्ट वेळेवर समजणं खूप गरजेचं आहे. फक्त चांगलं असणं पुरेसं नसतं, स्वतःची किंमत लोकांना जाणवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, वाईट बनायचं म्हणजे लोकांचा द्वेष करायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, स्वार्थी किंवा निर्दयी व्हायचं नाही, तर गरज असेल तिथे ठाम उभं राहायचं. अन्याय सहन करायचा नाही, स्वतःचा स्वाभिमान जपायचा आणि गरज पडली तर स्पष्टपणे नाही म्हणायचं. कारण जो प्रत्येक वेळी हो म्हणतो त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. पण जो योग्य ठिकाणी स्वतःसाठी उभा राहतो त्याच्याकडे जग आदराने पाहायला लागतं. लक्षात ठेवा, स्वतःचा आदर करणं म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःवर प्रेम करणं आहे. स्वतःच्या वेळेची, स्वतःच्या भावनांची आणि स्वतःच्या आयुष्याची किंमत ओळखणं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आता थोडं वाईट बना, तेव्हाच जग तुमच्या समोर झुकेल. या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या तुम्हाला कठोर नाही तर मजबूत बनवतील, ज्या तुम्हाला उद्धट नाही तर स्वाभिमानी बनवतील आणि ज्या तुमचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी बनवतील की लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजपर्यंत तुम्ही जी सर्वात मोठी चूक करत आला आहात ती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे आणि कदाचित आज घेतलेला एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. गोष्ट नंबर 1, प्रत्येकाला हो म्हणणं बंद करा. मित्रांनो, सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणारा माणूस शेवटी स्वतःलाच हरवून बसतो, कारण तो प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देतो आणि स्वतःच्या गरजा विसरतो. अनेक लोक फक्त लोक काय म्हणतील या भीतीने स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेतात. स्वतःचा वेळ, स्वतःची ऊर्जा आणि स्वतःचं मानसिक आरोग्य सगळं दुसऱ्यांसाठी खर्च करतात. पण लक्षात ठेवा, जो प्रत्येक वेळी हो म्हणतो त्याला लोक पर्याय समजू लागतात, प्राधान्य नाही. म्हणून गरज असेल तिथे नाही म्हणायला शिका, कारण नाही म्हणणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर स्वतःचा आदर करणं आहे. गोष्ट नंबर 2, स्वतःच्या मर्यादा ठेवा. लोकांना तुमच्याशी कसं वागायचं हे तुम्हीच ठरवता. जर तुम्ही प्रत्येक अपमान, प्रत्येक चुकीचं वागणं आणि प्रत्येक गैरफायदा शांतपणे सहन केला तर लोक तेच योग्य आहे असं समजू लागतात. म्हणून आयुष्यात स्पष्ट मर्यादा आखा. स्वाभिमान जपणाऱ्या व्यक्तीचा लोक नेहमी आदर करतात. गोष्ट नंबर 3, प्रत्येकाला तुमच्या आयुष्याची माहिती देऊ नका. तुमची स्वप्न, ध्येय आणि योजना प्रत्येकाला सांगणं आवश्यक नसतं, कारण प्रत्येक जण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. काही लोक प्रेरणा देतील तर काही लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून शांतपणे मेहनत करा आणि तुमचे परिणामच तुमची ओळख बनू द्या. गोष्ट नंबर 4,
लोकांच्या अप्रुव्हल मागे धावणं थांबवा. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न हा आयुष्यातला सर्वात मोठा थकवा असतो. तुम्ही कितीही चांगले असलात तरी कोणीतरी तुमच्यावर टीका करणारच. म्हणून लोकांच्या मान्यतेपेक्षा स्वतःच्या मूल्यांनुसार जगायला शिका. कारण स्वतःशी प्रामाणिक राहणारा माणूसच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. गोष्ट नंबर 5, भावना प्रत्येकासमोर दाखवू नका. प्रत्येक व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईलच असं नसतं. काही लोक तुमच्या कमकुवतपणाचाच फायदा घेतात. म्हणून प्रत्येकाला तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगू नका. विश्वासू लोक निवडा आणि भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका. कारण संयम हीच खरी ताकद आहे. गोष्ट नंबर 6, स्वतःच्या ध्येयाला प्राधान्य द्या. लोकांचं मत, त्यांची अपेक्षा आणि त्यांची टीका या गोष्टी कधीच संपणार नाहीत. पण तुमची स्वप्न, तुमचं ध्येय आणि तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे. म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यात जगण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य घडवायला सुरुवात करा. गोष्ट नंबर 7, अपमान सहन करू नका. शांत राहणं ही ताकद आहे, पण प्रत्येक वेळी गप्प राहणं शहाणपण नाही. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल तर त्याच्याशी वाद घालू नका. शांतपणे अंतर ठेवा. कारण स्वाभिमान गमावून टिकवलेलं कोणतंही नातं कधीच आनंद देत नाही. गोष्ट नंबर 8, तुमचं काम तुमच्या वतीने बोलू द्या. स्वतःची जाहिरात करण्यात वेळ घालवू नका. मोठमोठ्या घोषणा करू नका. शांतपणे काम करा. कारण लोक शब्द विसरतात पण परिणाम कधीच विसरत नाहीत. यश हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. गोष्ट नंबर 9, स्वतःवर प्रेम करा. जो स्वतःवर प्रेम करतो तो कधीच लोकांच्या मान्यतेसाठी जगत नाही. तो स्वतःची किंमत ओळखतो आणि स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेतो. लक्षात ठेवा, तुमची किंमत इतरांच्या मतांवर नाही तर तुमच्या विचारांवर आणि कृतीवर ठरते. गोष्ट नंबर 10, शांतपणे इतके यशस्वी बना की जग उत्तर देईल. बदला घेण्यात, वाद घालण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. तोच वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा. कारण लोकांना गप्प करण्यासाठी शब्दांची गरज नसते. यश पुरेसं असतं. थोडं वाईट म्हणजे लोकांना दुखावणं नाही तर स्वतःला कोणीही कमी लेखू नये यासाठी ठामपणे उभं राहणं. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी जग ही तुमचा आदर करायला लागेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, या जगात खूप चांगला माणूस असणं चुकीचं नाही, पण इतका चांगला होणं नक्कीच चुकीचं आहे की लोक तुमच्या चांगुलपणालाच तुमची कमजोरी समजू लागतील. स्वतःचा स्वाभिमान गमावून कोणाचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची किंमत कमी करून कोणाची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कारण ज्या नात्यासाठी, ज्या माणसासाठी किंवा ज्या जगासाठी तुम्हाला स्वतःला हरवावं लागतं ते कधीच तुमच्यासाठी योग्य नसतं. लक्षात ठेवा, सिंहाला जंगलात प्रत्येक प्राण्याला सांगावं लागत नाही की तो राजा आहे. त्याचा आत्मविश्वास, त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याची कृतीच त्याची ओळख बनते. तसंच तुम्हालाही प्रत्येकाला स्वतःची किंमत सिद्ध करण्याची गरज नाही. स्वतःला इतकं घडवा की तुमचं व्यक्तिमत्वच तुमच्या वतीने बोलेल. आजपासून एक निर्णय घ्या, जिथे गरज असेल तिथे नाही म्हणाल. स्वतःच्या स्वाभिमानावर कधीच तडजोड करणार नाही. लोकांच्या मान्यतेपेक्षा स्वतःच्या मूल्यांना जास्त महत्त्व द्याल आणि प्रत्येक दिवस स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न कराल. कारण शेवटी लोक तुमच्या शब्दांना विसरतील, तुमच्या चेहऱ्यालाही विसरतील, पण तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा स्वाभिमान आणि तुमचं यश हे कधीच विसरणार नाहीत. म्हणून थोडं वाईट बना, म्हणजे लोकांना दुखावण्यासाठी नाही तर स्वतःला हरवू नये म्हणून. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी जग ही तुमच्या समोर आदराने झुकायला सुरुवात करेल आणि तोच असेल तुमच्या खऱ्या यशाचा आणि खऱ्या दराऱ्याचा आरंभ. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली असेल तर
हा व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला असेच प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच पाहायला मिळेल. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 10 गोष्टींपैकी आजपासून तुम्ही कोणता बदल स्वतःमध्ये करणार आहात आणि तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानाला लोकांच्या मान्यतेपेक्षा जास्त महत्त्व देणार आहात का? तुमचं उत्तर आम्ही नक्की वाचू आणि शक्य तितक्या कमेंट्सना उत्तरही देऊ. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा जी खूप चांगली असल्यामुळे लोकांकडून वारंवार दुखावली जाते. कदाचित हा एक व्हिडिओ एखाद्याच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आदर करा आणि स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका.